सर्व पत्रकार बांधवांचं मी आपल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे काल 6 तारखेला आदरणीय सन्माननीय बाळासाहेब जांभेकर हे यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिन देखील होता। त्याच्या देखील आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते। आपल्या या मालेगावमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही पहिलीच आपली पत्रकार परिषद आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे। खरं तर धुळे लोकसभा मतदार संघातील जे काही मतदार बांधव आहेत त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे, स्नेहामुळे मी धुळे लोकसभेची खासदार म्हणून निवडून आले आणि या मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये मी काय काय कामं केली याचा लेखाजोखा मांडण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे। निवडून आल्यानंतर सुरुवातीला एक 5 दिवसांचं दिल्लीमध्ये अधिवेशन झालं। त्याच्यामध्ये शपथविधी वगैरे कार्यक्रम घेण्यात आला। राष्ट्रपतींचं अभिभाषणावरती भाषण झालं आणि चर्चा झाली। त्यानंतर बजेटच्या संदर्भामध्ये अधिवेशन झालं आणि नंतर एक 3 आठवड्यांचं दुसरं अधिवेशन झालं। या दोन्ही अधिवेशनामध्ये मी संपूर्ण आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न मांडले आणि आपले मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा विविध विकास कामांचे प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांना देखील मी त्या ठिकाणी पत्र दिलेले आहेत आणि अनेक कामं त्याच्यातून मंजूर देखील झालेले आहेत। त्याचं देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते। तर साधारणतः नॅशनल हायवेचे जे काही कामं आहेत त्याच्यामध्ये मालेगाव येथे चंदनपुरी ते चाळीसगाव चौफुली येथे सर्व्हिस रोड झाला पाहिजे हे काम मी प्रथम सांगितलं। कारण प्रचाराच्या दरम्यान जेव्हा मी फिरत होते त्यावेळी अनेक मतदार बांधवांनी सांगितलं की हा सर्व्हिस रोड नसल्या कारणाने त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होत आहेत आणि आतापर्यंत साधारणतः 400 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि एक नगरसेवक त्यांचे मुलाचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाला। तो व्हिडिओ माझ्याकडे होता। मी आपले सन्माननीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री त्यांना मी तो दाखवला आणि त्यांनी मला सांगितलं की ताई मी हे जे काम तुम्ही आणलेलं आहे हे तात्काळ मंजूर करतो आणि जे जे नॅशनल हायवेशी रिलेटेड कामं असतील तुमच्या मतदारसंघातले ते मला तुम्ही द्या, मी ते सर्व कामं या ठिकाणी मंजूर करेन। आणि मला खरोखर आनंद वाटतो की जे जे कामं मी या ठिकाणी आता आपल्याला सांगते त्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्हली त्यांनी रिस्पॉन्स आपल्याला दिलेला आहे। दुसरं काम धुळे ते पिंपळगाव हायवे जो आहे तो 6 पदरी करण्याचं काम आहे। तिसरं कुसुंबा नाका ते चाळीसगाव चौफुली बायपास रस्ता हे काम आपण याचं पत्र दिलेलं आहे आणि प्रामुख्याने मालेगाव शहरालगत नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि मालेगाव परिसरामध्ये चाळीसगाव चौफुली या ठिकाणी सोयगाव या ठिकाणी टेरे मुंगसे या उड्डाणपूल करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि पाटणा जे आहे तर त्या ठिकाणी देखील उड्डाणपूलचं काम सांगितलेलं आहे। परंतु ते जे काम मंजूर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये पिलर देण्याच्या संदर्भामध्ये मागणी तिथल्या नागरिकांनी केलेली आहे। नॅशनल हायवे क्रमांक 3 वर असलेल्या सुखसागर हॉटेल ते सटाणा रोड वाया पाटणे आगार हा बायपास रस्ता देखील आपण मंजुरीस्तव सादर केलेला आहे। त्याचप्रमाणे खानदेशातून
जे काही सप्तशृंगी मातेची यात्रा असते, या यात्रा उत्सवासाठी सप्तशृंगी माता पालखी रस्ता याचं जे काही पत्र मी नितीन गडकरी साहेबांना निवेदन सादर केलेले आहे आणि ते लवकरात लवकर सकारात्मक त्याचा निर्णय होईल असं या ठिकाणी मला वाटतं. सोयगाव मालदा नॅशनल हायवे क्रमांक 3 क्रॉसिंगवर एक उड्डाणपूल याचे काम आता पत्र पण दिलं आहे आणि सुरू पण झालेलं आहे. कारण मध्ये आपली जी विधानसभेची आचारसंहिता लागली त्यावेळी ते काम मंजूर होऊन त्याचं हे झालेलं होतं, वर्क ऑर्डर निघाली होती, सगळी प्रोसेस पूर्ण झाली होती. तर अधिकाऱ्यांनी रिक्वेस्ट केली की हे काम आपण सुरू केलं पाहिजे, परंतु निवडणूक असल्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही सुरू करा, आम्ही मंत्री महोदयांचं त्या ठिकाणी तारीख घेऊ आणि कधी पण आपल्याला भूमिपूजन करता येईल किंवा डायरेक्ट उद्घाटन पण करता येईल. त्याच्यानंतर धुळे शहरात 40 गाव चौफुलीवर उड्डाणपूल मंजूर असून त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे. आर्वी येथे उड्डाणपूल मंजूर झालेला आहे. जोडगे रस्ता 6 पदरी बायपास प्रस्तावित आहे आणि मालेगाव मनमाड रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी आली होती, तर त्या संदर्भात देखील तो प्रस्ताव दिलेला आहे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की संपूर्ण धुळे शहर असेल, धुळे ग्रामीण असेल, तिथे प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना तिथल्या लोकांनी मला सांगितलं की 10 वर्षापासून जे काही इंदोर मनमाड रेल्वे आहे तर त्याचं भूमिपूजन पण पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे. तत्कालीन खासदार साहेब डॉक्टर भामरे साहेब यांनी देखील त्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्या कामासाठी निधी जो काही लागणार आहे तो अजून मंजूर झालेला नाही, त्याच्यामुळे ते काम सुरू नाही. तर पहिलं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये मी अश्विनी वैष्णव साहेबांना पत्र दिलं, त्यांना ते सगळं समजून सांगितलं की साहेब हे आता जे काही बजेट अधिवेशन आहे या बजेट अधिवेशनामध्ये याच्यासाठी जर आपण निधी धरला तर हे काम चालू होईल आणि हे युद्धपातळी आपण सुरू करावे अशी विनंती केली, कारण याचं भूमिपूजन पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की एक काम जो है ये मैं तत्काल मैं मंजूर करता हूँ और जो कैबिनेट रहेंगी वहाँ पे मैं ये काम मंजूर करता हूँ. तो मला आनंद असा वाटतो की 2 सप्टेंबरला कॅबिनेटमध्ये हे काम मंजूर झालं आणि याच्यासाठी 18,000 कोटी रुपये याच्यासाठी निधी पण मंजूर झाला. 18,000 काहीतरी 36 कोटी रुपये मंजूर झालेला आहे. आणि या कामाच्या संदर्भामध्ये आता भूमी अधिग्रहण जे काही भूमी अधिग्रहण करावी लागते तर त्याची प्रोसेस पण सुरू झालेली आहे आणि त्याची जो रूट आहे तो मालेगाववरून पण त्या ठिकाणी जाणार आहे. तर ते दुसरं एक मी त्यांना सांगितलं की मालेगावला माल धक्का हा झाला पाहिजे, कारण या ठिकाणी बुनकर लोक आहेत. इथे मालेगावची साडी असेल, कापड असेल तर ते संपूर्ण देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नाव झालेलं आहे आणि इथे जर तुम्ही माल धक्का केला तर त्या लोकांना अतिशय पॉझिटिव्हली त्याचं म्हणजे फायदा होईल. त्याचप्रमाणे इथे जे काही येथील शेतकरी बांधव जे आहेत, मग तो कांदा उत्पादक असेल, डाळी उत्पादक असेल, विविध धान्य उत्पादक असेल, तर त्याचासुद्धा वॅगन जर माल धक्का झाला तर ते देखील त्यांना फायदा होईल. तर त्याचंसुद्धा त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर मालेगाव येथे NHM हॉस्पिटल हे देखील प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणतः 50 बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि ज्या मला अधिवेशनामध्ये बजेटमध्ये जे काही आरोग्याच्या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करण्याची संधी मला प्राप्त झाली होती, त्यावेळी मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मालेगावला कॅन्सर हॉस्पिटल हे झालं पाहिजे आणि
मालेगावला आयुष हॉस्पिटल देखील होण्याची गरज आहे, हे मी आत्ताच्या अधिवेशनात मांडणी केली. तर धुळे लोकसभा मतदारसंघातील जे काही माझे मतदार बांधव आहेत त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारासाठी मुंबई, पुणे किंवा राज्याच्या बाहेर उपचारासाठी जावे लागते आणि त्याच्यासाठी मालेगावमध्ये कॅन्सर हॉस्पिटलसाठीची मागणी मी अधिवेशनात केली आणि आपले त्याचा DPR बनवण्याचं पण काम सुरू आहे. मी मालेगावमध्येच्या आपले मालेगावचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे प्रशासन, त्यांना मी सांगितलं की मला या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या, कारण जर जागा उपलब्ध करून झाली तर त्याचं देखील काम हे लवकर त्या ठिकाणी सुरू होईल. त्याचप्रमाणे आयुष हॉस्पिटल आपल्या मालेगाव शहरासाठी आपल्याला करायचं आहे आणि आपले सन्माननीय आरोग्यमंत्री जाधव साहेब, प्रतापराव जाधव साहेब, तर त्यांनी देखील मला सांगितलं की हे आपला हा प्रस्ताव जो आहे हा खालून वरती येऊ द्या, माझ्याकडे प्रस्ताव आल्यानंतर आपण मालेगावला आयुष हॉस्पिटल निश्चितपणे करू. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालय हे मालेगावमध्ये झालंच पाहिजे, ही माझी आग्रहाची मागणी आहे. मी तसं मुख्यमंत्री महोदय साहेबांना पत्र देखील दिलेलं आहे आणि त्यामध्ये बागलाण, सटाणा जे आहे तर त्याचा देखील समावेश करावा. त्याच्यानंतर खेलो इंडिया, त्याच्यामध्ये मालेगाव शहरामध्ये केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत स्पोर्ट्स सेंटर हे विकसित करण्याच्या संदर्भामध्ये मी पत्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले गिरिराज सिंग हे टेक्स्टाईल मिनिस्टर आहे. पहिल्याच अधिवेशनात मी त्यांना भेटले होते. त्यांना मी मालेगावमध्ये टेक्स्टाईल पार्क करावा याच्यासाठी मी मागणी केलेली आहे, परंतु टेक्स्टाईल पार्कसाठी जागा ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे आहे आणि मी इथे आपले स्थानिक बांधव आहेत त्यांच्याशी पण मी चर्चा केली, परंतु प्रत्येकाच्या घराच्या जवळ त्यांचं स्वतःचं टेक्स्टाईल पार्क असल्यामुळे तर ते बाहेर जातील का नाही ही मोठी त्याच्यात थोडी शंका आहे. तर त्यांनी मिनी टेक्स्टाईल पार्क करण्याच्या संदर्भामध्ये मी विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की मिनी टेक्स्टाईल पार्क जर झाले तर इथले जे काही बुनकर बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं बाब ही ठरणार आहे. त्याचप्रमाणे दुसरं माझं संकल्पना अशी होती की सोलर पार्क हे करावं, परंतु मिनिस्टरांना मी भेटल्यानंतर सोलर पार्कसाठी खूप मोठी जागा त्यांना पाहिजे आहे. साधारणतः 700 एकर जागेचं त्यांनी सांगितलं. तर 700 एकर जागा तर आपल्या इथे उपलब्ध मला असं वाटतं म्हणजे होणार नाही असं प्रशासनाने सांगितलं. तर मग तिथे देखील सोलर पार्कच्या संदर्भात त्यांनी असं सांगितलं जर कोणी तुमच्याकडे 300 एकर जागा असेल किंवा 400 एकर जागा असेल तर कोणी NGO जर करत असेल तर आम्ही त्यांना सबसिडी देऊ अशा संदर्भामध्ये. तर तो एक प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहे की सोलर पार्क जर झालं तर इथे जे काही प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून वीज ही आपले बुनकर लोकांना किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना ते घ्यावी लागते आणि त्याच्या अनेक अडचणी आपल्या मालेगाव शहरामध्ये त्या कंपनीच्या बाबतीमध्ये येत आहेत. मध्यंतरी आम्ही एक मीटिंग पण घेतली, परंतु अजून सुधारणा नाही असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर मी कलेक्टर ऑफिस आपल्या नाशिकला त्या संदर्भामध्ये कलेक्टरांसमवेत एक मीटिंग घेणार आहे आणि आपल्याला काय मार्ग काढता येईल की रेग्युलर आणि चांगल्या प्रमाणामध्ये वीज पुरवठा मग MSCBकडे वर्ग करायचं का सोलर पार्कच्या माध्यमातून काही मिनी सोलर पार्क आपल्याला करता येईल किंवा त्यांना इंडिव्हिज्युअल काय देता येईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिका जी आहे त्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि महानगरपालिका असे अनेक उपक्रम सुरू आहेत आणि केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जे आता कामं सध्या चालू आहे, अमृत 2ची जी योजना आहे
त्याच्यामध्ये पाणी पुरवठाची पण आहे आणि मलनिस्सारणची पण आहे. तर ती कामं चालू आहे. परंतु आता केंद्राकडून जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे, तर मी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे की मला तुम्ही तुमचा किती निधी केंद्राकडे थकलेला आहे त्याचं मला पत्र द्या, की जेणेकरून या अधिवेशनामध्ये मला ते देता येईल आणि तो निधी लवकरात लवकर आणण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये 21 मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 21 प्रभाग जे आहेत, तर ते प्रभाग न्याय OPD सुरू करण्याच्या संदर्भामध्ये 21 OPD सुरू करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यासाठीच निधी देखील जे काही अपेक्षित आहे तो मी लवकरात लवकर आपण मंजूर करून आणू. पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे याची अंमलबजावणी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आणि ती राबवण्याच्या संदर्भामध्ये देखील माझे प्रयत्न राहणार आहेत. साधारणतः 1300 घरकुल मंजूर आहेत. आता काही घरकुल साधारणतः 700-750 हे झालेले आहेत. बाकीच्यांसाठी जो काही निधी अजून आलेला नाही त्याच्यासाठी सुद्धा मी पत्र या ठिकाणी देणार आहे. मला या ठिकाणी एवढंच म्हणजे सांगायचं आहे की मला मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य असेल, बागलाण असेल, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा इथून मी खासदार म्हणून निवडून आलेली आहे. सगळ्यांचं सहकार्य मला या ठिकाणी मिळालेलं आहे. सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. महाविकास आघाडी असेल, शेतकरी बांधव असतील, त्याचप्रमाणे मालेगाव मध्यमधील सर्व जे जाती धर्माचे, सर्व पक्षाचे सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी जे काही नाशिकमध्ये नगरसेवक, महापौर, आमदार, राज्यमंत्री म्हणून मी जे काही काम केलं निवडणुकीमध्ये, मी त्यांना सगळ्यांच्या पुढे ठेवलं. त्याच्यावर विश्वास दाखवून मला सगळ्यांनी मदत केलेली आहे. मी निश्चितपणे माझा एकच ध्यास असेल की धुळे लोकसभा मतदारसंघ आणि मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागला या संपूर्ण मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त विकास करणं हे एकमेव माझं ध्येय असेल आणि जास्तीत जास्त निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून, खासदार निधीतून कशा पद्धतीने आपल्याला कामं करता येतील त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. कारण खासदार निधीचा विषय असा आहे की तो फक्त 5 कोटी निधी असतो आणि 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यामुळे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे खासदार निधी आणि इतर जो काही निधी आहे, मग तो DPCचा असेल, CRZचा असेल किंवा SRZचा असेल, आदिवासी विकासाचा पण निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, त्याचप्रमाणे मागासवर्गीय निधी असो, अल्पसंख्याक निधीमधून आपण अनेक कामं या ठिकाणी करू शकतो. तर तो निधी ते देखील आपण या ठिकाणी आणणार आहोत. मध्यंतरी आपले अल्पसंख्याक केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याबरोबर देखील मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे कि अपन जास्तीत जास्त निधि मैडम मालेगांव में अभी 2 रोज या 1 रोज पहले समाजवादी पार्टी के कुछ लोग मिले आपसे, लेटर दिए, क्या कुछ उसका खुलासा करेंगे, क्या बोलिए? नहीं, क्या हुआ कि समाजवादी पार्टी के जो नेतागण हैं अपने मुस्तकीन डिग्निटी साहब और 4-5 पदाधिकारी मेरे पास आए थे और उन्होंने मुझे बोला कि 8 तारीख को, कल वो प्रेस के लिए मुझे बुला रहे थे. मैंने उनको बोला कि 8 तारीख मैंने नियोजित मेरा कार्यक्रम है, तो मैं 8 तारीख को मैं आ नहीं सकूंगी, लेकिन मैं रिक्वेस्ट करूंगी उनको, अगर उन्होंने आगे चलते अगर प्रोग्राम गया तो मैं 8 तारीख को आऊँगी. अगर वैसा नहीं हुआ तो मैं एक्चुअली 9 तारीख को मैं प्रेस एक कामकाज के बारे में लेने ही वाली थी, लेकिन मुझे ऐसा बताया गया कि 9 और 10 को इज्तिमा का प्रोग्राम है, तो आप उसके पहले लेंगे तो अच्छा होगा. इसलिए मैंने 7 तारीख को एक प्रेस कॉन्फ्रेंस लिया है.
डिग्निटी साहब ने मुझे रिक्वेस्ट की थी, लेकिन मैं 8 तारीख को क्या हुआ कि वो जो प्रोग्राम है उसमें मेरे हाथ से ही वो प्रोग्राम है, तो पत्रिका छप गई थी, इसलिए मैं वो कैंसिल नहीं हुआ। तो आज की प्रेस कॉन्फ्रेंस में आप उनको न्योता दिए थे कि साहब को हमारी प्रेस कॉन्फ्रेंस में आप आ जाओ ऐसा? नहीं, क्या हुआ कि ये अचानक 7 तारीख को मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रही हूँ, क्योंकि 1 बजे मुझे सटाना में प्रोग्राम है। वो अपने पत्रकार दिन का ही प्रोग्राम है, अपने पत्रकार बांधवों का सत्कार का कार्यक्रम है, सका प्रेस के माध्यम से वो हो रहा है, तो वहाँ पे मुझे जाना है। और उनकी 8 तारीख तो कंफर्म थी, तो इसलिए मैंने लोकसभा इलेक्शन हुआ उस दिन से मालेगांव शहर को पूरे हिंदुस्तान में जो है बदनाम करने की कोशिश की जा रही है कि हमने वोट दिया, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? ये जो वोट जिहाद का मामला जो है, लोकसभा चुनाव 20 मई को हुआ और 4 जून को निकाल लगा, तो बीजेपी ने 400 पार का नारा लगाया था। तो 400 पार का नारा लगाने के बाद उनको 240 सीटें मिली और उनको 2 स्टेट की हेल्प लेके उनको सरकार उन्होंने बनाया। तो तभी से उन्होंने वोट जिहाद का नारा लगाया है पूरे हिंदुस्तान में। आज तक जितने भी मुस्लिम समाज है, दलित, आदिवासी, पिछले वर्ग, वो हमेशा सेक्युलर पार्टी इंडिया गठबंधन के साथ है, महाविकास आघाड़ी के साथ है। और मालेगांव मध्य का जो प्रश्न है, तो मालेगांव मध्य में लगातार जो 4 इलेक्शन के बारे में हमने अगर देखा तो बीजेपी को इस चारों चुनाव में 6000 के ज़्यादा वोट नहीं मिले। 2009 में अमरीश भाई पटेल, उनको मैडम हम ऐसा चाहेंगे कि आप शॉर्ट में मतलब जो है ना, नहीं उनको 46,086 वोट्स मिले और बीजेपी के प्रताप दादा जो है उनको 3,931 वोट मिले। 2014 में अमरीश भाई पटेल जो है उनको 1,33,346 वोट्स मिले मालेगांव में मध्य में, और सुभाष भामरे बीजेपी को 5,746 वोट्स मिले। और 2019 में कुणाल बाबा उम्मीदवार थे सेक्युलर कांग्रेस के, उनको मालेगांव मध्य में 1,26,273 वोट्स मिले और बीजेपी को 5,352 वोट मिले। और अभी 2024 में मुझे 1,58,869 वोट मिले डॉक्टर सुभाष भामरे जी को, बीजेपी को 4,542 वोट मिले। ये चारों चुनाव जो है उसमें बीजेपी 6,000 से आगे कभी भी नहीं गई थी, और जो सेक्युलर उम्मीदवार उनको ज़्यादा वोट्स मिले हैं, 1 लाख से ज़्यादा। अभी पिछले टाइम जो कुणाल बाबा को 1,26,000 वोट्स मिले और ये टाइम मुझे 1,98,000 वोट्स मिले। मेरे वोट 70,000 से बढ़ गए पिछले टाइम से, बराबर है। लेकिन अगर आप
जो 5 विधानसभा मतदार संघ है उसमें बागलान में जो पिछले टाइम कुणाल बाबा वो 72,000 से पीछे थे, मैं 22,000 से पीछे हूँ, तो 50,000 वोट्स वहाँ पे भी मेरे बढ़ गए हैं। वैसे ही धुलिया सिटी में सिर्फ 4,800 वोट्स से मैं पीछे हूँ, वहाँ पे मेरे 32,000 वोट्स बढ़ गए हैं। वैसे ही धुलिया ग्रामीण में 90,000 से कुणाल बाबा पीछे थे, वहाँ पे मैं 32,000 से पीछे हूँ, यानी वहाँ पे भी वोट्स मिले सभी जगह 50,000, 30,000, 32,000, यानी हिंदू वोट्स भी मेरे बढ़ गए, मुस्लिम वोट भी मेरे बढ़ गए। ऐसा यहाँ पे वोट जिहाद का सवाल ही नहीं आता, क्योंकि मालेगांव मध्य में बीजेपी 6,000 से आगे गई नहीं है। मालेगांव का जो मुस्लिम है वो आज तक उन्होंने सेक्युलर उम्मीदवार को ही वोट्स दिए, और मुझे बहुत गर्व है, मैं कांग्रेस और महा विकास आघाड़ी की उम्मीदवार होने के तहत मैं महिला होते हुए भी यहाँ के मालेगांव मध्य के 90% मुस्लिम और 10% हिंदू बांधव है, तो उन्होंने मेरे पे विश्वास रखा और मुझे यहाँ पे मतदान यहाँ पे मिला है। मैं आपको आपके जरिए उनको बताती हूँ कि मैं हमेशा उनके पीछे रहूँगी। मैं कभी भी कोई भी उनको दिक्कत आई तो मैं उनको मदद करूँगी। तो आप बोल रहे हैं मैडम वोट जिहाद का सवाल नहीं आता, तो मालेगांव को क्या बदनाम किया जा रहा है? मालेगांव को जो कोई ठराविक लोग है वो बीजेपी से हाथ मिला के मालेगांव को बदनाम कर रहे हैं, ऐसा कभी हो ही नहीं सकता। ये बीजेपी का फेक नैरेटिव है, ये मुझे बताने का है। के बाद किरीट सोनिया 3 मरतबा मालेगांव में, हर मरतबा उन्होंने अलग अलग प्रकार के आरोप मालेगांव पर लगाए। उनका धंधा ही है वो जहाँ भी जाते हैं ना ऐसा ही करते हैं, जाति में झगड़ा लगाने का, धर्म में झगड़ा लगाने का, ऐसा ही वो काम करते हैं। उनको छोड़ दिया है बीजेपी ने ये करने के लिए, ये बहुत गलत काम कर रहे हैं। अभी कुछ दिन पहले आए थे, उन्होंने कहा कि यहाँ पे रोहिंग्या रहते और रोहिंग्या को दाखिले बना के दिए गए, क्या आपकी कुछ ऑफिसर ऐसे है? मालेगांव में जो हमारे मुस्लिम भाई बहन हैं वो यहाँ पे उनका जन्म हुआ है, वो बरसों साल से यहाँ पे रहते हैं, वो कभी भी बांग्लादेशियों को वो एक्सेप्ट नहीं करेंगे और कोई नहीं करेगा। बांग्लादेशियों से रहेगा या रोहिंग्या रहेंगे तो उनके खिलाफ यहाँ के मुस्लिम बांधव है और हम सब है। अगर कोई रहेगा तो पुलिस कार्रवाई उन पर होगी, वो देखेंगे कि क्या करना है। मैंने ऐसा कहा कि अधिकारियों ने अपनी गलती को स्वीकार किया, प्रांत ने माना कि हाँ हमसे गलती हुई है, आयुक्त ने माना कि हाँ हमसे गलती हुई है, तो क्या आप भी अड़ावा बैठक लेकर उनसे बातचीत करेंगे कि उससे कौन सी गलती हुई है? उन्होंने ऐसा बोला है, मैंने उनसे बात की तो वो उनके ऊपर बहुत प्रेशर डाल रहे थे, तो उन्होंने ऐसा कहा कि हमने जो जाति के दाखले तो वो हम देते हैं, लेकिन तहसील पहले कोर्ट से आते थे, कोर्ट के जरिए, अभी 2023 के बाद तहसीलदार कार्यालय से आते वो दाखले, जन्म के दाखले, तो वो सब पड़ताल करके आधार कार्ड और जो भी कागज पत्र है वो देख के ही मालेगांव में यानी महानगर पालिका में आते, तो वो दाखले उनको देते हैं। और जो भी अगर जिसके पास कागज पत्र है, आधार कार्ड है, उनको दाखला देना ही चाहिए मैडम। वो बंद नहीं होंगे। लीडर लोग आपसे नाराज है, ऐसा लगता है जैसे पीछे आसिफ भाई मालेगांव कुछ लीडर लोग नाराज है आपसे, ऐसा लगता है जैसे आसिफ भाई का भी बयान आया, एजाज बेग का भी बयान आया, आप प्रचार में भी आए नहीं असेंबली चुनाव में। ऐसा है, मैं महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की जनरल सेक्रेटरी हूँ।
तो मेरे ऊपर बहुत सारे मतदार संघ की जिम्मेदारी मेरे ऊपर डाली थी। वहाँ पे मैं गई थी और ऐसा कोई नहीं है, मेरा किसी से झगड़ा नहीं है। और मैं 4 बार आसिफ भाई को भी मिलने के लिए चुन के आने के बाद गई थी, लेकिन वो मुंबई वो नहीं थे घर पे। मैंने अपने साजिदा मैडम से मेरी मुलाकात हुई, तायरा मैडम के यहाँ मैं गई थी, घर पे गई थी, मेरी अच्छी मुलाकात हुई। ऐसा कोई नहीं। सर्विस रोड को लेकर आपने कहा कि ये मैंने लेकर दिया, सर्विस रोड का, हाईवे का। हाँ, मालेगांव मध्य के एमएलए कहते हैं कि ये मेरा काम है, माजी के खासदार कहते हैं कि ये पाठपुरावा मैंने किया है, नितिन गडकरी के जी के टेस्ट। अभी आप कहते हैं कि ये पाठपुरावा मैंने किया है। ऐसा है कि सभी का सहयोग, कोई भी काम अगर करना है तो उन्होंने प्रयत्न किया होगा ना, वो मैं ना नहीं बोलती, लेकिन मैंने खासदार होने के नाते प्रचार करते समय जो मतदारों ने मुझे बोला था कि ये सर्विस रोड होना जरूरी है, तो मैंने गडकरी साहब को पत्र दिया है और वो मंजूर हो रहा है। उन्होंने भी दिया हमारा, मैं ना बोली नहीं रही क्योंकि मागच्या वर्षीचा भाजपचा आलेखा होता विकास कामांचा, त्याच बद्दलचे मालेगावचे उड्डाणपूल आहेत, त्याच कामानिमित्त इथले मंत्री जे आहेत ते सुद्धा गडकरी साहेबांना भेटून या उपक्रमांची त्यांनी सुद्धा मागणी केली। हे बघा, जे काही पूर्वीच्या लोकांनी केलं असेल ते केलं असेल, बरोबर आहे। परंतु मी निवडून आल्यानंतर मी जे कामं मला करायचे होते, जे दिसले, नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्याचे पत्र मी दिले आणि ते कामं काही मंजूर झाले, काही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत, काही प्रस्तावित आहेत। मॅडम, याच्यातला एक विषय असा आहे की काही वर्षांपूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना मालेगाव स्थान द्यावं यासाठी मोर्चा काढला होता। ते मागचं मला काही सांगता येणार नाही, कारण त्यांनी काय केलं होतं हे याची मला कल्पना नाही। मॅडम, मनमाड इंदोर रेल्वेचा विषय करण्यात 18,000 कोटी मंजूर, आता नेमकं काय स्टेजला आहे? याला निधी मंजूर झालेला आहे आणि जागा अधिग्रहण जे काही त्याच्यासाठी, कारण मोठी 300 किलोमीटर त्याचं हे आहे, तर त्याचं जागा अधिग्रहण करण्याचं काम चालू आहे, पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे। लँड ॲक्विजिशन कधीपर्यंत पूर्ण होईल असं अपेक्षित नाही, आता ते त्यांना किंवा प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल असं किती दिवसापासून विषय समजा नाही, जिथे आता जागा अधिग्रहणाचं काम चालू आहे, जिथे जागा मिळते त्यांना ते काम ते चालू है। मैडम, 7 महीना हो चुका है आपको जीत के आए पार्लियामेंट। शहर में इस तरीके की चर्चा चल रही है कि मैडम आती है, कुछ लोगों से मिलती है, इस्तिकबाल होता है, उनका मेमोरेंडम लेती है और चले जाती है, लेकिन अभी तक के शहर में कब काम शुरू होगा, कब ऐसा होगा? ऐसा है, अभी 6-7 महीने हो गए, एक काम जो है कोई काम शुरू भी हुए नेशनल हाईवे के, बराबर है, और 6 महीने में ऐसा थोड़ी होगा। प्रोसेस रहती है, यानी मान्यता मिलती है, फिर वो DPR तैयार होता है, निविदा निकलती है, फिर काम चालू होता है ना। आपने कहा था कि मालेगांव के अंदर ऑफिस भी डालूंगी, संपर्क कार्यालय झाले लवकरच ते भी मालेगांव में ऑफिस डालना है, जगह का तलाश चालू है, क्योंकि रोड पे सबको आसानी से आना जाना चाहिए, इसलिए जगह हम देख रहे हैं और जरूर ऑफिस हम वहाँ पे करेंगे। और जो खासदार निधि जो है उसमें से ई पोर्टल को हमने कुछ काम दिए भी है, 60 लाख के खासदार निधि में से काम दिए और भी देने हैं। बाकी अल्पसंख्यक जो निधि रहता है उसमें से 40 कोटी के प्रश्न जो पत्र है वो प्रशासकीय मान्यता के लिए भी दिए है। मिलत मदरसा है, यहाँ पे DPR रास्ता वो भी काम तैयार हो रहा है, और कई कामों के यानी 2-3 कोटी के कामों के भूमि पूजन भी होने वाले।
क्वारी गटर को लेकर मैडम आपसे पहले बात हुई, हाँ हाँ अंडरग्राउंड गटर को लेकर आवा बैठक लगाने वाले थे। अभी तक आपने लेटर दिया और इसके पहले आपने कहा कि हमने आयुक्त को आदेश दिया है काम बंद कर देने का। आयुक्त सामने लेकिन वो काम चालू है अभी। नहीं, आयुक्त सामने मुझे बोला कि वो बंद करके हम सिटी में के जो काम है वो करेंगे, ऐसा उन्होंने मुझे बोला है। अगर आप बोल रहे हैं कि वो काम चालू है, पूरे शहर को खंडर बन चुका जब है। वो चालू है उतने तक वो पूरा करेंगे, उसके आगे नहीं चालू करेंगे, ऐसे में उनको जहाँ जहाँ पर पहले वो जो- पाइप डाल रहे हैं वो आज तक पूरे शहर के अंदर जहाँ जहाँ पूरा शहर ही समझ लो पहुंच चुके हैं वो लोग, लेकिन कहीं पे भी उसके ऊपर माल डाल के उसको नहीं किया जा सकता। पेचवर काम नहीं हुआ है। पेचवर काम नहीं हुआ है। जो एग्रीमेंट में तय ठेकेदार को उसके मुताबिक काम नहीं हो रहा है। नहीं, उसके बारे में एक मीटिंग हुई। जिल्हा निर्मितीसाठी काही प्रयत्न करणार. जिल्हा निर्मिती ही झाली पाहिजे आणि याच्यासाठी आमची आग्रहाची मागणी असणार आहे. मला फक्त आपल्या माध्यमातून एकच सांगायचंय की हे बीजेपीच्या माध्यमातून हे दहशतीचं, दादागिरीचं, भीतीचं वातावरण हे तयार करताय. तर मला एवढं सांगायचंय, माझे मुस्लिम बांधव, माझे हिंदू बांधव यांना मी असं सांगू इच्छिते की डरो मत. कोई भी अगर गलत तरीके से के आएंगे और जानबूझ के यहाँ का वातावरण खराब करेंगे तो ऐसा नहीं होगा. क्या आप रास्ते पर उतर कर एक आध मोर्चा या कुछ ऐसा मतलब लोगों को हिम्मत या हौसला देने के लिए? नहीं, मोर्चा नहीं, मैं आपके जरिए मैं बताती हूँ कि ऐसा कुछ नहीं होगा. हर एक को दाखला मिलेगा. जिसके पास सही कागज पत्र है उनको जरूर दाखले जो है जन्म तारीख के वो मिलेंगे. कोई दिक्कत नहीं आएगी. किसी को भी अगर कुछ होगा तो मुझे बताओ, मैं मदद करूँगी. और डरने का कोई काम नहीं है, किसी से डरने का नहीं है. मैं हमेशा मुस्लिम और हिंदू भाइयों के पीछे हूँ. मैडम, आपने सब तफसील बताया, उसके अंदर एजुकेशन का विषय छूट गया. मालेगांव में हायर एजुकेशन नहीं है, प्राइमरी एजुकेशन का सिस्टम पूरा टोटल लॉस हो चुका है. उसके लिए नहीं, आपने क्या प्रयत्न अभी एजुकेशन का जो मामला है तो हम अच्छा एजुकेशन और एजुकेशन के लिए और क्या कर सकते हैं इसके लिए मुझे मीटिंग लेनी है. अभी हमारे मालेगांव बाये के जो आमदार है डॉक्टर आपलं दादा भुसे साहब, वो एजुकेशन मिनिस्टर बन चुके हैं. उनके साथ भी मुझे बात करना है और हम अच्छी तरह से, यानी हमारे जो बच्चे अच्छी तरह से उनकी पढ़ाई हो. और जूनियर कॉलेज है तो जहाँ पे जूनियर कॉलेज तक है तो वहाँ पे सीनियर कॉलेज देना पड़ेगा, पॉलिटेक्निक कॉलेज देना पड़ेगा. इसलिए मैं जरूर कोशिश करूँ. और तालीम माफिया के ऊपर भी मतलब कुछ अपना मतलब वाच रहेगा क्या? एजुकेशन माफिया जो है उसको कुछ वाच रहेगा? नहीं, अगर एजुकेशन माफिया का कुछ मसला है तो अगर मुझे किसी ने बताया तो मैं जरूर उसकी जांच करूँ. मॅडम, मनमाड आणि तुम्ही ते 4 पदरी 6 पदरी सांगितलं, सटाण्याची पण ट्रॅफिक भरतो. तुम्ही सटाण्याचा 4 पदरी हा विषय आहे का तुमच्याकडे? मालेगाव सटाणा रस्ता आहे. कुठला मालेगाव ते सटाणा रस्ता याच्यावर पण ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढली. 6 लेन आपण करतोय. सटाणा हो. ठीक आहे. बस हा